यवतमाल में ओबीसी आरक्षण बचाव को लेकर आंदोलन तेज हो गया है। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद और अन्य समाज संगठनों ने आज पालक मंत्री और कलेक्टर को निवेदन सौंपा और फैसला वापस लेने की मांग की है। इस दौरान बड़ी संख्या में महिलाएं, पुरुष और बच्चे भी शामिल हुए। सर्व ओबीसी बांधव अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महाराष्ट्राचे देशाचे नेते आदरणीय भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसीची न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आणि हैदराबाद गॅझेट अनुसार मराठ्यांना जे ओबीसीमधून आरक्षण देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तात्काळ रद्द करावा आणि ओबीसीची न्याय हक्काची लढाई लढत असताना आम्हाला आमचं ओबीसीचं आरक्षण कोणालाही देऊ नये ही सक्तीची मागणी आम्ही करतोय। ओबीसीच्या आरक्षणाचे रक्षण झाले पाहिजे यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांनी कॅबिनेटच्या बैठकीवरती बहिष्कार घातलेला होता। आणि ही न्याय हक्काची लढाई आज जर निवेदन देताना अनेक मागण्या करत असताना जर रद्द झाली नाही तर उद्या धरणे आंदोलन, उपोषण किंवा अशा अनेक रस्त्यावरची लढाई आम्ही आमच्या लेकराबाळासहित लढू ही मागणी आज आम्ही शासनाला कलेक्टर साहेबांच्या वतीने देत आहोत।